संतोष भैया देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो। आपल्या सगळ्यांना फक्त एकच विनंती, आपण लय वेळचं उन्हात तळतायत त्याच्यामुळे जास्त आता तुमचा वेळ घेणार नाही, पण एक विनंती अशी करतो, या संतोष भैयाच्या लेकीनं आपल्याला हाक दिली, त्या लेकीचा तिचं शेवटची इच्छा की माझ्या बापाला न्याय मिळाला पाहिजे, न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवानं मागं हटायचं नाही। काल त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली, मुख्यमंत्र्यांनी त्यांना शब्द दिला एकालाही याच्यातल्या सुटू देणार नाही, जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल, या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी शेवटपर्यंत खरं भरावं। याच्यातला आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येमधला एकही आरोपी सुटला तर मात्र अण्णा सरकारची गाठ आमच्याशी आहे। आपण मात्र मला जीवा जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठीशी राहील। आणि धनंजय भैया तुम्हाला जाहीरपणानं पुन्हा एकदा सांगतो, वैष्णवी ताई समोर, संतोष भैयाला न्याय मिळेपर्यंत या राज्यातला एकही माणूस एक इंच सुद्धा माग हटणार। मला फक्त एकच मुद्दा आता क्लिअर करायचा आहे, ह्या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरू केले, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरू केले आणि ते जो लोकांना सांगतोय आता रास्ता रोको करा, मोर्चे काढा, आंदोलन करा, हे धनंजय मुंडेचं काम आहे, दुसरं कोणाचं ना। धनंजय मुंडे तुम्ही जास्त खोलात चाललाय, ही जर रूढ तुम्ही अशी पाडली, संतोष भैयाच्या पाठीशी उभारणार, आता आरोपीच्या पाठीशी उभारायचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून जर तुम्ही सुरू केलं आणि याच्यानंतर जर तुमच्या घरातला कोणी मेलं तर मराठ्यांनी सुद्धा असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमका कोणत्या बाजूला घेऊन चाललाय? आपण मंत्री पदावरती संविधानाची शपथ घेतली, राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करता आणि तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलन करायला लावता आणि आरोपीला साथ देता, ही चाललेली दिशा धनंजय मुंडेची चांगली नाही। जर राज्यात रूढ पडली, कोणाचा माणूस मेला किंवा मारला तर आरोपीला साथ द्यायची, तर सगळ्या जाती धर्माचे लोक इथून पुढे तसंच करायला सुरुवात करतील। माणूस मेला किंवा मारला की ती जात त्या आरोपीच्याच बाजूला उभा राहणार। आणि या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की धनंजय मुंड्या या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडून आणायला लागला। मी काय बोललो त्या दिवशी परभणीला, अण्णा फोन चालू आहे का? मी परभणीला त्या दिवशी काय बोललो, धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेच्या लोकांना धमकी दिली। या राज्यातले लोक म्हणतात जर संतोष देशमुखांच्या वेळेस त्याच वेळेस अॅट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाला असता तर आपल्या संतोष देशमुखांचा खून झाला नसता। जर तो गुन्हा दाखल करून घेतला असता तर संतोष भैया देशमुखांचा खून झाला नसता। तसंच पुढे आम्ही सुद्धा डोक्यात आणलं, जर पोलीस स्टेशन मध्ये आरेरावी धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेचे लोक धमकी द्यायला लागले आणि आपण जर बोललो नाही तर तसंच जर हा खून झाला तर लोक म्हणतील वेळीच जनतेने सावध व्हायला पाहिजे होते। तुम्ही धनंजय देशमुखांना धमकी देता, गुंडाला बोलायचं नाही, गुंडाला बोलायचं नाही, काय चूक केली? वंजाराला धमकी दिली का? कुठल्या धनगराला, दलित मुस्लिमाला, मायक्रो ओबीसीला
अरे धनंजय मुंडे आमच्या रक्तात नाही येते, आमचं रक्त पवित्र आहे, आम्ही नाही जातीवाद करत. आतापर्यंत एकाही जातीला दुखवलं नाही. होय, नेत्याला मी सोडत नाही, सोडणार सुद्धा नाही. जातीवाद हे आम्हाला शिवत नाही. तुझं पाप झाकण्यासाठी आता ओबीसीचा आसरा घ्यायला लागलाय धनंजय मुंडे. तुझं पाप झाकण्यासाठी ओबीसीचा आसरा घेणार आणि पांघरून घेतोय की ओबीसीवर अन्याय होतोय. ओबीसीचा काय संबंध त्याचा? खून करणार तुम्ही, पापी बांधणार तुम्ही आणि याच्यात ओबीसीला ओढणार. आम्ही कुठल्याही जातीला बोललेलं नाही आणि कधी बोलणार सुद्धा नाही, पण गुंडाला सोडणार नाही. माझ्यावर किती केसेस केल्या, आता केसेसचा सपाटा उठलाय माझ्यावर. पहिलेच तुमच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या यासाठी लावली, त्याला भ्याय नाही. मी त्या केसेला फिसेल घेत असतो. असं 1,000 केसेस केल्या ना, संतोष भैयाना न्याय देण्यासाठी माझ्यावर 1,000 केस झाल्या तरी मनोज जरा माग सरकणार नाही. गोरगरीब मराठ्यांच्या लेकराला आरक्षणातून न्याय देण्यासाठी माझ्या विरोधात किती हे शंडाच्या टोळ्या उभा राहिल्या आणि गुंडाच्या टोळ्या उभा राहिल्या तरी धनंजय मुंडे मनोज जरांगे हटत नाही. कर केस, तुला काय करायची ती. गोरगरीब मराठ्यावर अन्याय झालेला मी सहन नाही करू शकत. मी न्यायासाठी लढणार आहे, पण मी जातीवाद करत नाही. तुझी लाभार्थी टोळी आणखीन तरी धनंजय मुंडे तिला थांबव. तू खोलात चाललाय, तू फसत चाललाय, तू फसणार आहे. आता तू मला खेटलाय, आता बघतो तू उभी. तू हे इतके मॅटर येत परळीपासून मुंबईपर्यंत पठ्ठ्या 25 तारखेचं उपोषण होऊ दे, तुला कचकात दाखवतो. आता मनोज जरांगे कस तो आहे मागा लागतो, माया नादाला लागतो. मी त्यांच्यावर त्यांना अर्ध ध्यानात राहिलं, मी बी अर्धा गेलेलोच. मी बी काय सुईचा नाही. मी 25 दिवसात त्या धन्या मुंड्याचं नाव घेतलं का? तोंडरा सुद्धा नाव घेत नाही. तो यासारख्या नासक्याचं आम्ही, आम्हाला ओरिजिनल लोक लागते त्याचं नाव घेतो आम्ही. असल्या कसल्या माजुरड्याचं नाव नाही घेत आम्ही. आणि तुम्हाला वाटतं तुम्ही लाडमुठेत, अरे मराठी लाडमुठेत लय जायलेत मग मागं लागल्यावर. तू काय याचं कोणत्या झाड का पाला आहे, पण आम्हाला हे राज्य शांत ठेवायचं, इथं कायदा सुव्यवस्था बिघडू द्यायची नाही. गुंडाला बी बोलायचं नाही का? त्याच्या गुंडानं धनंजय देशमुखाला धमकी दिली म्हणून त्या गुंडाबद्दल आम्ही बोललो. आणि तुम्ही म्हणता आमच्या जातीला बोललो. तुमच्या जातीचा काय संबंध त्याच्याशी? आरोपी तो आरोपी. मी एकदा उपोषण 25 तारखेचं संपलं, माझ्याकडे जे जे गाबाळ येईन, मी बी तुमच्यासारखा एक माणूस सांभाळत होतो गाबाळ. आता तुमच्याकडे एक माणूस गाबाळ सांभाळायला पट्ट्याकडे लय मोठा आणून द्यायला लागले. इंग्लिश सोडून देतो, मराठी धरतो. याचा भुकटाच वाजतो मी बी. आता तो नादी लागलास ना, नसतं एका थोपाडर नाव घेतलं नाही राव मी. 20-25 दिवस झालं तू मंत्री होय, आमदार होय, सरपंच होय, नाही तिकडे वाड्याने हिंड. मला घेणं काय तो? आणि तू कोणता तीर माऱ्या लागून गेला? मी मोजित असतो का तो सारख्याला? तू कोण तीर माऱ्या लागून गेला? तो नावच घेतलं नाही तरी म्हणतोय. ते कसले बदगी उठीत किरळ लागलेली शिळीचे शेपट, आणि ते बोंबलते हे असा करतो तसा करतो. अरे मी किती किलोचा आहे त्यांना विचार. कसा फेसकूट पाडा होता त्यांचा, दोन्ही हाताने पुशीत होती. इतकाल्या जिप्पा बाहेर पाडल्या होत्या. काय सांगू तू? काय बोलावं? आम्ही तुमच्या जातीविषयी आदर सन्मान करतो आणि तुम्ही विकत भांडणं घेता. काही कारण नसताना धनंजय देशमुखांनी त्या धमकीचं नारी रावीचं कळलं माहीत तळपायच्या आगमस्तकात गेली. 25 ते 26 दिवसानंतरच मी नाव घेतलं. तोपर्यंत नाही तरी वरचर उठीतोय. 10 पाट टोळी धरून आणतो. ते लाभार्थी कुणाचा इमा खाल्ला असन, औ काही कागद आणला का त्याचा? 25च्या नंतर तवर त्यांच्या गर्दी. ह्या धनंजय मुंडेंनी टोळ्या सुरू केल्यात. लाभार्थी, पीक विमा खाणाऱ्या, राख खाणाऱ्या, गावऱ्या खाणाऱ्या, डोंगर खातेत, दगड खातेत, गोटे खातेत, संडास बाथरूम खाल्ले का काय नु, ह्या सगळ्या टोळ्या आणल्यात भंगार. आणि एवढी पत होती या जातीची.
यांच्या समाजाची पुरी पद घातली या नासक्या 5-50 लोकांनी. या टोळका आहे ना त्यांच्या जातीची पुरी पद घातली, तरी ह्या धनंजय मुंड्याला आणखीन सुधारणा. की आपण कोणामुळे फसायला लागलो, त्यांचीच पाठराखण करतोय आणि आपल्या विरोधात टोळ्या उठवतोय, लाभार्थी टोळ्या. प्रत्येकाचं काही ना काहीतरी घडलेलं असतं. आता तू आम्हाला खेटलाय, माझ्यावर गुन्हे दाखल करायला लावतो, देशमुखांच्या त्या धनंजय भैयाच्या पाठीमागं तुझ्या गुंड लावतो. बघू 25च्या नंतर. तू कुठं जात नाही, मी बी कुठं जात नाही. आणि बेत पीत नसतो मी धनंजय मुंडे, ते बनकारी इथून पुढं तरी बेत पीत नसतो. तू 25च्या नंतर भेटू. आता जरा येगळ्या याच्यातच भेटावं लागेल, ते लय चाभरेत, तसंच भेटायला लागेल मला असं वाटतं आता. कारण आपण येतं मोकळ्या मनाचे, आपण जातो खरं बोलून. खरं पचा ना, खरं पचत नाही. यांना खरं पचायलाच तयार नाही, हे खरी हकीकत मान्यच करायला तयार नाहीत. आता 25 तारखेपर्यंत शांत राहतो. एकदा माझं गोरगरिबांचं एवढं आरक्षण एकदा 25 जानेवारीच्या उपोषणाच्या नंतर झालं की आपण कायदेशीर भेटायचं म्हणतोय, तो कायदेशीरच भेटू. आता त्याला माझी हात जोडून तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, देशमुख कुटुंबियाच्या पाठीशी शेवटपर्यंत त्या वैष्णवी लिकीनं आपल्याला हाक दिलेली, सगळे ताकदीनं न्याय मिळेपर्यंत तिच्या पाठीशी उभा राहा, सूर्यवंशीच्या पाठीशी उभा राहा, ही तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.